नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योतिबा बनसोड तुमचं स्वागत करतो माझ्या जेबी एज्युकेशन एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मलेरिया। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण लिपिड प्रोफाइल टेस्ट आणि लिपिड प्रोफाइल टेस्ट मध्ये काय असते आणि लिपिड प्रोफाइल टेस्ट कमी झाले आणि जास्त झाले तर आपल्या शरीरामध्ये काय घडू शकतात याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेत राहतो। मित्रांनो, जर तुम्ही जेबी एज्युकेशन एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा। आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मलेरिया टेस्ट म्हणजे काय आणि तुम्हाला जर याची पीडीएफ पाहिजे असेल, या रक्ताच्या संपूर्ण ब्लडची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आपले हे नोट्स आहेत। हे अशा प्रकारची नोट्स बनवलेली आहे, डीएमएलटी ब्लड नोट संपूर्ण रक्त चाचणी सोप्या पद्धतीत एकदम अशा पद्धतीची आहे। सीबीसी म्हणजे काय, या सीबीसी मध्ये काय असते याची संपूर्ण इन्फॉर्मेशन मराठीमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपण बनवलेली आहे। अशा पद्धतीची पीडीएफ आहे आपल्याकडे। अशा पद्धतीची जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 9356554060 या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा। मी अशा पद्धतीची तुम्हाला पीडीएफ पाठवून देईल। संपूर्ण रक्त चाचणीची सोप्या पद्धतीने मी पीडीएफ आणि नोट्स बनवलेली आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 9356554060 या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करून अशा प्रकारची पीडीएफ तुम्ही मागवू शकता। तुम्हाला पाच पीडीएफ एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहेत। त्याच्यानंतरची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर 100 रुपये व्हॉट्सअप 100 रुपये गुगल पे करून तुम्ही याची संपूर्ण इन्फॉर्मेशन 20 पीडीएफ आहेत आपल्याकडे, ते तुम्ही मागवू शकता। मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीत चला बघू आपण मलेरिया म्हणजे काय। मलेरिया हा एक डासामुळे पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे। मलेरिया काय आहे? मलेरिया हा डासामुळे पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे। याच्या नंतर आहे हा आजार एनोफिलस या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो। मलेरिया कशामुळे होते? मलेरिया हा एनोफिलस या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो। मलेरिया हा फिमेल एनोफिलस या डासाच्या चाव्यामुळे होतो। त्यानंतर या डासामध्ये प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी असतो। या एनोफिलस या मादी डासा चाव्यामुळे तर होतो। मलेरिया कशामुळे होते? मलेरिया एनोफिलस या मादी डासाच्या चावण्यामुळे होतो। जेव्हा एखाद्या एनोफिलस हा मच्छर आपल्या शरीरावर इथं जर चावला तर याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो। या डासामुळे प्लाझ्मोडियम या नावाचा परजीवी असतो। या एनोफिलस मध्ये एक प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी असतो। नंतर आहे मलेरियाचे कारणे आणि मलेरियाचे कारणे आपण बघणार आहोत। एनोफिलस मादी डास संसर्गीय व्यक्तीच्या रक्त शोषून घेतात। एनोफिलस हा कसा करतो? आपल्या रक्तात हा पूर्ण प्रकारे शोषून घेतो आणि त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवी आपल्या रक्तामध्ये जाते। नंतर त्या डासाच्या लाळेमध्ये प्लाझ्मोडियम परजीवी असते। त्या डासाच्या म्हणजे मलेरिया हा जो आहे एनोफिलस या मादीच्या डासाच्या चावण्यामुळे तर होतो, पण त्याच्या लाळेमुळे प्लाझ्मोडियम नावाचा एक परजीवी असतो। नंतर हा परजीवी पुढील व्यक्तीच्या रक्तात जातो आणि मलेरिया होतो। याच्यानंतर हा आपल्या रक्तामध्ये पूर्ण शरीरामध्ये पसरतो, त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो। नंतर जर मलेरिया झाले तर तुम्हाला कशा पद्धतीने माहिती होईल त्याची आपण लक्षणे बघणार आहोत। तर चला लक्षणे बघू। तुम्हाला ताप येणे आणि थंडी वाजणे। जर तुम्हाला ताप येत असेल किंवा जर तुम्हाला थंडी वाजत असेल तेव्हा मलेरिया होण्याचे चान्सेस राहते। त्यानंतर डोकेदुखी, जर तुमच्या डोका वगैरे दुखत असेल त्यावेळेस मलेरिया होण्याचे चान्सेस राहते। त्यानंतर अंगदुखी, जर तुमच्या अंग थोडा दुखत असेल त्यावेळेस पण मलेरिया होण्याचे चान्सेस राहते। त्यानंतर आहे उलट्या मळमळ, जर तुम्हाला उलट्या किंवा मळमळ वाटत असेल त्यावेळेस पण मलेरिया होण्याचे चान्सेस राहते। त्यानंतर आहे थकवा किंवा अशक्तपणा, ज्यावेळेस तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल त्यावेळेस पण आपल्याला मलेरिया होण्याचे चान्सेस असे वाटते।
त्यानंतर आहे घाम येणे. जर तुम्हाला घाम येत असेल त्यावेळेस पण आपल्याला याचे लक्षणे असतात. त्यानंतर मलेरियाचे प्रकार. मलेरियाचे ऐकून आपण प्रकार बघणार आहोत. मलेरिया आपण बघितला मलेरिया म्हणजे काय आणि मलेरियाचे कारणे आणि जर मलेरिया कशामुळे होते. मलेरिया हे अॅनोफिलस या नावाच्या फिमेल मादी चावण्यामुळे तर होतो आणि तो आपल्या प्लाझ्मोडियम नावाचा एक परजीवी असतो. आपल्या जर रक्तामध्ये जर अॅनोफिलस नावाचा मच्छर जर चावला तर त्याच्या मध्ये जर प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी असते आणि तो आपल्या शरीरामध्ये पूर्ण प्रकारे पसरते आणि त्यानंतर आपण त्याचे लक्षणे पण बघितलेले आहे. त्यानंतर आपण मलेरियाचे प्रकार बघत आहोत. मलेरियाचे एकूण 4 प्रकार पडतात आणि ते बघणार आहोत. मलेरियाचे 4 प्रकार. पहिला क्रमांक आहे पीवॅक्स म्हणजे प्लाझ्मोडियम विवॅक्स. त्यानंतर आहे फ्लॅक्सिफोरम म्हणजे प्लाझ्मोडियम फ्लॅक्सिफोरम. त्यानंतर आहे पी ओव्हल प्लाझ्मोडियम ओव्हल आणि त्यानंतर आहे पी मलेराई म्हणजे प्लाझ्मोडियम मलेराई. नंतर आहे प्रतिकात्मक उपाय. जर तुम्हाला मच्छरापासून जर सावकाश राहायचे असेल किंवा तुम्हाला जर मच्छर चावला नाही पाहिजे त्यासाठी उपाय आपण बघणार आहोत. मच्छरदाणीचा वापर करावा. जर तुम्हाला मच्छर चावायची इच्छा नसेल तर त्यासाठी जर तुम्ही मच्छरदाणीचा वापर केलेले पाहिजे. नंतर आहे पाण्याची साचलेले ठिकाण काढून टाकावे. जर तुमच्या घरी एखाद्या जर ठिकाणी जर पाणी साचत असेल तर तो पाणी किंवा मटका जर असेल तर त्याला फेकून सऱ्यान ठेवून द्यावे. नंतर आहे डास प्रतिबंधक क्रीम स्प्रे वापरावा. त्यानंतर काय डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरावा. मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल, एकदम सोप्या पद्धतीची जर तुम्हाला या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही 9356554060 या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हाला अशा प्रकारची पीडीएफ तुम्ही मागवू शकता. एकदम सोप्या पद्धतीत आणि मराठीमध्ये आपण बनवलेली आहे. एकदम तुम्हाला समजेल अशा पद्धतीने जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9356554060 या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही ह्या व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. मित्रांनो, आणखी एक वेळा बघू आपण मलेरिया म्हणजे काय. मलेरिया हा डासामुळे पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे आणि हा आजार अॅनोफिलस या मादीच्या डासामुळे चावण्यामुळे होते. अॅनोफिलस या मादीच्या चावण्यामुळे हा मलेरिया होते आणि प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवी असते आणि ते आपल्या पूर्ण शरीरामध्ये तो पसरतो आणि त्यानंतर आपल्याला मलेरिया होते. अॅनोफिलस नावाची एक फिमेल डासाच्या चावण्यामुळे होते आणि प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवी आपल्या शरीरामध्ये पूर्ण प्रकारे फिरते. त्यानंतर आहे मलेरियाचे कारणे आणि मलेरियाचे कारणे म्हणजे अॅनोफिलस मादी डास संसर्गीय व्यक्तीच्या रक्त शोषून घेते आणि तो रक्त पूर्ण शोषून घेते आणि प्लाझ्मोडियम नावाचे परजीवी आपल्या शरीरामध्ये टाकते. नंतर आहे या डासाच्या लाटेमध्ये प्लाझ्मोडियम परजीवी असतो. तो तर सांगितलेला आहे. हा परजीवी पुढील व्यक्तीच्या रक्तात जातो आणि मलेरिया नावाचा रोग होतो. त्यानंतर आहे लक्षणे ताप येणे आणि थंडी वाजणे, डोके दुखणे, अंग दुखणे आणि उलट्या मळमळ, थकवा आणि अशक्तपणा, घाम येणे. मलेरियाचे प्रकार पीवॅक्स म्हणजे प्लाझ्मोडियम विवॅक्स. नंतर आहे प्लाझ्मोडियम फ्लॅक्सिफोरम. नंतर आहे पी ओएल प्लाझ्मोडियम ओएल. नंतर आहे पी मलेराई म्हणजे प्लाझ्मोडियम मलेराई. आणि प्रतिबंधक उपाय. जर तुम्हाला मच्छर चावल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी जर तुम्हाला उपाय पाहिजेत असेल तर तुम्हाला मच्छरदाणीचा वापर केलेला पाहिजे. त्यानंतर पाण्याचे साचलेले पाणी तुम्हाला काढून टाकले पाहिजे. नंतर आहे डास प्रतिबंधक तुम्हाला क्रीम किंवा स्प्रेचा उपाय केलेले पाहिजे. तुम्हाला जर मच्छर नाही चावले पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या स्वतः इथं क्रीम किंवा स्प्रेचा यूज करू शकता. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा. जर तुमच्यापासून दुसऱ्याचा फायदा होईल अशी जर तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही आपल्या मित्रांना शेअर कराल अशी माझी इच्छा आहे. तर तुम्हाला DMLD BMLD जर तुम्ही लॅब टेक्निशियनचा कोर्स करत असेल, जर तुम्हाला रक्ताची काहीच माहिती नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रकारे तुमच्या मित्रांना शेअर करा.
मित्रांनो, जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर माझा नंबर आहे, मला व्हॉट्सअप मेसेज करून अशा प्रकारची तुम्ही पीडीएफ मागवू शकता आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीची आपली नोट्स बनवलेली आहे. तर चला, नक्की आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मिळूया. माझ्या चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा. धन्यवाद.